हरियाणाच्या गुरुग्राममध्ये आयव्हीएफ उपचाराच्या दरम्यान अत्यंत असंवेदनशील असा प्रकार उघडकीस आलाय। आयव्हीएफच्या माध्यमातून जन्माला आलेले जुळी बाळ आणि आयव्हीएफ करणारं दाम्पत्य यांची डीएनए चाचणी मॅच झालेली नाहीये। त्यामुळे या भ्रूणांची अदलाबदली झाल्याचा आरोप होतोय। हरियाणामधील राठोड दाम्पत्यानं एका आयव्हीएफ सेंटरमध्ये 13 फेब्रुवारी 2025 रोजी एग रिट्रीव्हल आणि सिमेन कलेक्शन केलं होतं। यामधून तयार झालेला एम्ब्रियो म्हणजेच भ्रूण हा 14 मे रोजी संबंधित महिलेच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करण्यात आला। यानंतर जानेवारी 2026 मध्ये जुळी मुलं जन्माला आली। मात्र या जुळ्यांमधील लहान बाळ थोडं वेगळं दिसत असल्यामुळे राठोड कुटुंबाला शंका आली। त्यामुळे त्या दाम्पत्यानं डीएनए चाचणी करायचा निर्णय घेतला। मात्र ही डीएनए चाचणी जुळून आली नाही। यानंतर दाम्पत्यानं पोलिसांकडे वारंवार एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे, पण पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे या दाम्पत्यानं न्यायालयात धाव घेतली। सध्या या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन निरीक्षणाखाली सुरू आहे। दरम्यान जुळ्या बाळांमधलं मोठं बाळ हे नॉर्मल असल्याचा दावा कुटुंबानं केलाय। तकरीबन 3 महीने तक सर हम लोग प्रशासन के पीछे घूमते रहे, पुलिस डिपार्टमेंट में आगे पीछे घूमते रहे कि हमारी एफआईआर लिख दी जाए, लेकिन एफआईआर रजिस्टर्ड नहीं की गई। फाइनली कोर्ट ने इंटरवीन किया, कोर्ट के डायरेक्शन पे एफआईआर हुई। नेक्स्ट डे जिस दिन एफआईआर हुई है नेक्स्ट डे फिर सर अगेन उस पर इन्वेस्टिगेशन पे स्टे लगा दिया गया सर। उसके बाद 5 जून को जाके इन्वेस्टिगेशन ओपन हुई है और अब सर स्टेट एआरटी डिपार्टमेंट में हम लोग सर मार्च में होके आए हैं सर। फरवरी में मैंने हेल्थ मिनिस्ट्री को ये चीज बताई थी कि हमारे साथ क्या गलत हुआ है। आज तक सर एआरटी डिपार्टमेंट की तरफ से इस पे एक्शन नहीं लिया जा रहा सर। तर पोलिसांकडून या सगळ्या घटनेमध्ये दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पीडिताने केलेला आहे। हरियाणाच्या गुरुग्राम मधल्या एका आयव्हीएफ सेंटर मधल्या उपचाराच्या दरम्यानचा ही घटना आपण बघतोय। असंवेदनशील अशी खरं तर ही घटना आहे। जी जुळी मुलं जन्माला आलेली होती त्यापैकी एकाचा डीएनए हा या दाम्पत्यासोबत मॅच होत नाहीये। तर हे प्रकरण नेमकं काय आपण जाणून घेऊयात। गुरुग्राम मधील राठोड दाम्पत्यानं बाळासाठी आयव्हीएफ उपचार घेण्याचा निर्णय घेतला होता। 13 फेब्रुवारी 2025 रोजी या दाम्पत्यानं संबंधित लॅबमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं कलेक्शन दिलं। यामधून तयार झालेलं भ्रूण मे 2025 मध्ये संबंधित महिलेच्या गर्भाशयात ट्रान्सफर करण्यात आलं। 5 जानेवारी 2025 ला राठोड दाम्पत्यानं जुळ्या बाळांना जन्म दिला। या जुळ्या बाळांपैकी लहान बाळ आणि कुटुंबामध्ये कोणतेही साम्य आढळत नसल्यामुळे या दाम्पत्याला संशय आला। दाम्पत्यानं बाळांची डीएनए चाचणी केली, मात्र या दोन्ही बाळांची डीएनए चाचणी आई आणि वडील यांच्यासोबत मॅच झालेली नाही। या धक्कादायक घटनेच्या नंतर या दाम्पत्याने आयव्हीएफ सेंटरच्या विरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।